येवला ब्रेकिंग। येवल्यात संपर्क कार्यालय येथे मंत्री छगन भुजबळ यांच्या समर्थकांकडून जल्लोष, फटाके फोडून डीजेच्या तालावर जल्लोष। राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाल्यामुळे भुजबळ समर्थकांनी येवल्यात फटाके फोडून जल्लोष साजरा केला। संपर्क कार्यालय येवला येथे शेकडो पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन भुजबळ साहेब आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं या घोषणा दिल्या। तसेच डीजेच्या तालावर ठेका धरून आनंद उत्सव साजरा केला। या प्रसंगी या कार्यकर्त्यांसोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सचिन वखारे यांनी। अगदीच बरोबर आहे, कारण कोण वरिष्ठ जो प्रश्न तो उपस्थित केलास की अजित पवारांच्या संदर्भामध्ये त्यांनी विचारलं की कोण वरिष्ठ, त्यामुळे अजित पवारांचा आणि त्यांचे एकंदर ताणले गेलेले संबंध लक्षात घेता भाजपने यामध्ये मध्यस्थी केली। तेव्हा सुद्धा कुठल्या राष्ट्रवादी नंतर करण्यात आला होता। बऱ्याचशा कालावधीमध्ये या सगळ्या घटना जो घडला आहे त्यामध्ये भाजपचा महत्वाचा आहे। काही दिवसांपूर्वी न्यायपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि त्यामध्ये राष्ट्रपतीचा रोल आहे का, अजित पवारांचा नेमका रोल काय होता? जर त्याला मंत्रिपद द्यायचंच नव्हतं तर सुरुवातीच्या काळामध्ये त्यांना जे डावललं गेलं होतं, तर मग ही संधी का देण्यात आली? भाजपने यासाठी काही दबाव आणलाय का? छगनरावजी भुजबळ साहेब हे 25 वर्षापासून या मतदारसंघामध्ये प्रतिनिधित्व करत आहे। जनतेचा त्यांच्यावर विश्वास बसलेला आहे। मध्यंतरीच्या काही कालावधीमध्ये त्यांना मंत्रिपद मिळालं नव्हतं, संपूर्ण तालुका नाराज झाला होता। आज योगायोगाने त्यांना पुन्हा मंत्रिपद मिळालं, ही तालुक्याच्या दृष्टीने अतिशय आनंदाची बातमी आहे। आम्ही सर्व कार्यकर्ते आणि तालुका भुजबळ साहेबांच्या आनंदामध्ये सहभागी असून त्यामुळे आता त्यांना मंत्रिपद मिळाल्यामुळे येवला तालुक्याचा विकास होईल, सामान्य माणसाच्या काम होईल आणि त्यांना नागरी पुरवठा खातं मिळाल्यामुळे सर्वांना रेशन असं मोफत भेटेल अशी आमची अपेक्षा आहे। आदरणीय भुजबळ साहेबांना हार्दिक शुभेच्छा। भुजबळ साहेब एक ज्येष्ठ आमदार होते आणि ओबीसीचे देश पातळीवरचे नेते होते। भुजबळ साहेबांना मंत्रिपद मिळाल्यामुळे हार्दिक शुभेच्छा। आमच्या सर्वांचे बाप म्हणजे छगन भुजबळ आणि अजितदादा पवार यांनी आमची जी मागणी होती साहेबांना मंत्रिपद देण्याची, अजितदादांना स्वतः प्रणाम आहे आमचा एक भुजबळ साहेबांचा कार्यकर्ता म्हणून। भुजबळ साहेब आगे बढ़ो।